आधी आपण साहित्याची ओळख करून घेऊ, मग सोयाबीनची पूर्वतयारी, त्यानंतर आपली अस्सल फोडणी, भाजी शिजवण्याची पद्धत आणि शेवटी काही खास प्रो टिप्स. कच्च्या साहित्यापासून ते एक सुगंधी डिश तयार करण्यापर्यंतचा हा क्रमवार प्रवास असणार आहे. चला तर मग थेट आपल्या पहिल्या टप्प्याकडे वळूया. कोणतीही डिश भारी होण्यासाठी बेस भारी लागतो, बरोबर? त्यामुळे या भाजीसाठी नेमके कोणते घटक लागतात ते आता आपण पाहूया. इथे साहित्याची विभागणी किती मस्त केली आहे बघा. एका बाजूला 2 कप सोयाबीन वडी, कांदे, टोमॅटो, किसलेला नारळ, आले लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची यांसारखे मुख्य घटक आहेत. आणि दुसऱ्या बाजूला तेल, मोहरी, जिरे, हळद, लाल तिखट, गोडा मसाला आणि गरम मसाला असे खमंग सुगंधी मसाले आहेत. अशी तयारी असली की स्वयंपाक करताना अजिबात गोंधळ उडत नाही. आता इथे 2 हा आकडा खूप महत्वाचा आहे, कारण बरोबर 2 कप सोयाबीन वडी हाच या भाजीचा खरा पाया आहे. प्रथिनांनी म्हणजेच प्रोटीनने भरपूर असा हा घटक डिशला एक उत्तम पोत देतो. योग्य प्रमाणातील मुख्य घटकच पदार्थाची खरी चव ठरवतात. आता पुढचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा तो म्हणजे सोयाबीनची पूर्वतयारी. प्रोटीनसाठी योग्य तो पोत कसा मिळवायचा ते आपण पाहूया. ही वडी तयार करताना हे 4 टप्पे आपल्याला तंतोतंत पाळायचे आहेत. यात कोणतीही तडजोड चालणार नाही. आधी गरम पाण्यात 10 मिनिटं भिजवणे, मग पिळून अतिरिक्त पाणी काढणे, स्वच्छ पाण्याने पुन्हा धुणे आणि पुन्हा एकदा पिळून घेणे. ऐकायला खूप साधं वाटतं, पण याच प्रक्रियेवर भाजीचा सगळा पोत अवलंबून असतो. आता तुम्ही विचाराल गरम पाणीच का? तर यामागे एक साधं विज्ञान आहे. गरम पाण्यामुळे सोयाबीनची छिद्र उघडतात, वडी मऊ पडते आणि मग पुढे मसाल्यांची चव ती अगदी स्पॉन्जसारखी शोषून घेते. हा छोटासा टप्पा खरंच गेम चेंजर आहे. आता वळूया या विश्लेषणातल्या सर्वात सुगंधी भागाकडे, तो म्हणजे आपली अस्सल महाराष्ट्रीयन फोडणी. चवींचे स्तर कसे रचले जातात याची ही साखळी बघा. आधी तेल गरम करणे, मोहरी जिरे तडतडू देणे, मग हिरवी मिरची आणि आलं लसूण पेस्ट परतून घेणे, त्यानंतर कांदा छान सोनेरी होईपर्यंत भाजून त्यात टोमॅटो मऊ करणं. हा खमंग पायाच पुढच्या चवीचा रस्ता तयार करतो. एकदा का तो कांदा टोमॅटो मऊ झाला की मग सुरू होते मसाल्यांची जादू. पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गोडा मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला. या कोरड्या मसाल्यांसोबतच अर्धा कप किसलेला नारळ टाकून हे मिश्रण 2 मिनिटे परतायचे आहे. यातून जो काही सुगंध सुटतो ना, तो निव्वळ अप्रतिम असतो. पण इथे एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची, ती म्हणजे संयम. मसाला अगदी कडेने तेल सुटेपर्यंत परतायचा आहे. जोपर्यंत तेल मसाल्यापासून वेगळं होत नाही, तोपर्यंत मसाल्याचा कच्चेपणा जात नाही. हे परिपूर्ण मसाल्याचं उत्तम लक्षण आहे. आणि याच मसाल्यात लपलंय आपलं एक सिक्रेट कॉम्बिनेशन, गोडा मसाला आणि किसलेला नारळ. गोडा मसाल्याची ती विशिष्ट गोड तिखट चव आणि नारळाचा नैसर्गिक गोडवा, या 2 गोष्टी एकत्र आल्या की भाजीला ती अस्सल महाराष्ट्रीयन ओळख मिळते. याच घटकांमुळे चवीत खरी जादू निर्माण होते. चला आता हे सगळं एकत्र कसं येतं ते पाहूया. आता वेळ आलीये ती मऊ केलेल्या सोयाबीन वड्या आणि खमंग मसाल्याची सांगड घालण्याची. आता हे शेवटचे पण महत्त्वाचे टप्पे. तयार मसाल्यात सोयाबीन वड्या घालून त्यात छान एकजीव करायच्या. मग गरजेनुसार पाणी घालायचं, झाकण ठेवायचं आणि 8 ते 10 मिनिटं भाजी शिजू द्यायची. या वाफेवरच मसाल्याचा पूर्ण अर्क वड्यांमध्ये उतरतो. आणि हो, शेवटी चवीपुरतं मीठ आणि भरपूर ताजी कोथिंबीर घालून डिश पूर्ण करायची. आता वळूया आपल्या शेवटच्या टप्प्याकडे. ही भाजी कशी वाढवायची आणि काही तज्ज्ञांच्या टिप्स वापरून तिची रंगत आणखी कशी वाढवायची हे आता आपण पाहूया. कधीकधी असा विचार येतो ना की रोजचीच भाजी जर एखाद्या खास कार्यक्रमासाठी बनवायची असेल तर ती आणखी रिच कशी बनवता येईल. याचं उत्तर खरंच खूप सोपं आहे. पारंपरिक बेस तर आपण पाहिलाच, कांदा, टोमॅटो आणि नारळ. पण त्यात जर थोडे काजू किंवा हिरवे मटार घातले ना, तर भाजीचा पोत अगदी शाही होऊन जातो. रोजच्या जेवणातल्या भाजीला सणासुदीची डिश बनवण्याची ही एक सोपी पण भन्नाट ट्रिक आहे.